आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या माध्यमातून आपले या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रबोधदादा डावखरे आपणासोबत काही महत्वाच्या विषयावरती संवाद साधणार आहेत, तरी कृपया आपण ते सर्व वृत्त संकलन करावे अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो। सर्वांना माझ्यातर्फून नमस्कार। आपण वेळात वेळ काढून आज आलेत या शॉर्ट याच्या नोटीसवरती, त्यामुळे धन्यवाद सगळ्यांना। माझा आवाज येतोय का सगळ्यांना? ठीक आहे। एक छोटीशी आपली एक अनाउन्समेंट होती जी आपल्याला सगळ्यांबरोबर शेअर करायची होती। 22 जुलैला आमचे अजितदादांचं वाढदिवशीच्या दिवशी आम्ही एक कार्यक्रम घेतोय गडकरी रंगायतांना जयंतीच्या निमित्ताने, आणि त्यांची जी आवडीची गाणी होती ते सुनेत्रा वहिनींनी स्वतः आम्हाला जी लिहून दिलेली की ही गाणी त्यांच्या फेवरेट होती, ते आपण तिथे वैशाली सामंतजी तिथे गाणार आहेत ती गाणी। आणि आपण लहान मुलांना ऑर्फनेजचे जे आहेत आणि फिजिकली चॅलेंज आहेत त्यांना पण आपण आपल्यातर्फून स्पॉन्सर देतो आहे या दिवशी 22 जुलैला। आणि जसं आपल्या सगळ्यांना आषाढी एकादशीची शुभेच्छा। आणि मी विठ्ठला पुढे एवढंच मांडेल की येणाऱ्या काळामध्ये आमचे सुभाष देसाई जी आहेत यांना पण डेप्युटी मेयर भेटायला पाहिजे। जसं बाकीच्या आय थिंक पुण्यामध्ये पण काकडेजींनी प्रस्ताव टाकलेला आहे डेप्युटी मेयर राष्ट्रवादीचं असावं, तसं माझी पण इच्छा आहे की आमचा पण या ठाणा महानगरपालिकामध्ये एक डेप्युटी मेयर राष्ट्रवादीचं पण असायला हवे। आणि त्याच्यासाठी माझी पर्सनली अशी इच्छा होती की सुभाषजी असायला पाहिजे, आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे नजीब मुल्लाजींना पण MLC भेटायला पाहिजे, ही विठ्ठलासमोर माझी एक प्रेयर आहे, एक प्रार्थना आहे। धन्यवाद। गडकरीला जे आपण कार्यक्रम देतो आहे, या पत्रिकेस सगळं लिहिलेलं तसं आहे, तरी पण मी आपल्याला सांगून ठेवतो की 22 जुलैला 4 वाजता हा कार्यक्रम चालू होणार आहे। वैशाली सामंतजी हे स्वतः या कार्यक्रमामध्ये ते सगळी जी गाणी ही जी सुनेत्रा वहिनींचे म्हणजे त्यांनी जे दिलेली आहेत, जे अजितदादांचे फेवरेट गाणी होती, तर ते आपण प्रस्तुत करणार आहोत। आणि लहान मुलांना जसं मी आपल्याला सांगितलं, जे ऑर्फनेज मधले आहेत, फिजिकली चॅलेंज आहेत, जिद्द शाळांमधले आहेत, त्यांना आपण एक स्पॉन्सरशिप देणार आहोत त्या दिवशी। आपल्याला काय विचारायचं असेल तर सांगा। आव्हान काय करायचं? उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या दिवशी इथे येणार आहेत या कार्यक्रमाला। 22 जुलैला कसं झालंय का बारामतीला एक दुसरा कार्यक्रम आहे, आणि जसं की ही पहिलीच जयंती आहे, तर बारामतीमध्ये एक कार्यक्रम असल्यामुळे तर ते त्या दिवशी येऊ शकले नाही, येऊ शकणार नाही, सॉरी। महापालिकेची निवडणूक मुख्यतः राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा वेगळा लढलेला, बरोबर। आणि आता तुम्ही अशी मागणी करता की तुम्हाला ठाण्यामध्ये सत्तेमध्ये उपमहापौर राहावं, राईट। मुळात तुम्ही शिवसेना आणि बीजेपीला पाठिंबाच दिला नाही, पण त्यावेळेस तुम्हाला कसं काय उपमहापौर पाहिजे? पण आमची युतीची सरकार आहे, त्या अनुषंगाने की त्याच्याने म्हणजे कसं आहे का आमचा हा पक्ष सेक्युलर पक्ष आहे, तर त्या दृष्टिकोनाने आम्ही एक मागणी केली आहे। सेक्युलर आहे, बरोबर आहे, दोन पक्ष हिंदुत्ववादी, बरोबर। दुसरी गोष्ट ते एकत्र युतीमध्ये लढलेले, तुम्ही स्वतंत्र लढलेला, आजही तुम्ही कोकण भवनामध्ये तुमच्या पक्षाने त्या दोघा पक्षांना पाठिंबा दिला असं पत्र लिहिलेलं नाही आहे। त्यामुळे त्या असं असताना तुम्ही आणि भाजपचे सर्वाधिक सदस्य शिवसेनेचे नगरसेवक असताना तुम्हाला उपमहापौर कसं मिळणार? त्यांना डावलून कसं? एक सेकंड, त्यांनी त्यांच्या मनातली इच्छा प्रकट केलेली आहे, आणि इच्छा प्रकट करणं हे कधीही चुकीचं नसतं, आणि इच्छा प्रकट केलेली आहे। या जर तर या नंतरच्या गोष्टी आता टीव्हीवर आपण गेले 2 दिवस झाले काय बघतोय, जयंत पाटील भेटायला गेले, हे गेले ते गेले, त्या गोष्टी चालू असतात। तशी त्यांनी एक आदरणीय नेते आहेत आमच्या महाराष्ट्राचे, आणि त्यांचा मूळ जो आज कार्यक्रमाचं जे संकलन आहे, ज्या कार्यक्रमासाठी
आपल्या सगळ्यांना आमंत्रित केले आणि आपल्याला या ठिकाणी बोलवले आणि आपण आदरणे आलाय. तो कार्यक्रम आहे वसंतराव डावखरे प्रतिष्ठानचा 22 तारखेचा अस्मरणीय दादा. या कार्यक्रमाची रूपरेषा करण्यासाठी तो कार्यक्रम संध्याकाळी 4 वाजता गडके रंगायतला चालू होईल. त्या कार्यक्रमाचं मूळ उद्दिष्ट दादांना जसे लोकांना गाठीभेटी घेणं, लोकांची कामं करणं याची आवड होती, तसं काही प्रमाणात संगीताचं सुद्धा आवड होती. तर दादांना जी गाणी आवडायची ते प्रबोध डावकरेंचं आणि ताईंचं काहीतरी चर्चा झाली आहे आणि त्या चर्चेनुसार त्यांना ही गाणी आवडतात. त्या गाण्यांचा त्यांनी एक कार्यक्रम घेतलेला आहे. त्या कार्यक्रमानिमित्त आपल्याला माहिती देण्यासाठी की जेणेकरून हा कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचेल. कारण हा कार्यक्रम सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायला मीडिया ही महत्वाची असते आणि आम्ही नेहमीच मीडियाचा आदर करतो किंवा मीडिया एक आमचं राजकारण आणि याचं एक साथ आहे ते पकडत चालतो. या उद्देशाने आपल्याला सगळ्यांना आमंत्रित केलं होतं आणि मी आदराने सांगेन, मी परत आपल्याला सांगतो की हा कार्यक्रम जास्तीत जास्त सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचेल. या कामाचं उद्दिष्ट काय, हे कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय आहे हे आपण पोचवाल. हा परत सांगतो की हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे वसंत डावकर प्रतिष्ठान या कार्यक्रमानिमित्त केलेला आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहरात आम्ही सगळेच आमचे अध्यक्ष नजीब मुल्ला आले, आमचे युवकचे अध्यक्ष वीरू वाघमारे आले, आमचे नेते आले, प्रमोदजी डावकरे आले. यातर्फे एक गुणगौरव विद्यार्थ्यांचा कार्यक्रम आहे. त्याची परवा प्रेस घेऊन अध्यक्षांनी सविस्तर आपल्याला सगळ्यांना माहिती दिलीच आहे. तोही कार्यक्रम आपला 22 तारखेला आहे. मी परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आपण या प्रसंगी आलात आणि आमचा हा कार्यक्रम आहे हा तुमच्या माध्यमात कसा लोकांपर्यंत जाईल याची शाश्वती बाळगतो आणि आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. धन्यवाद. बोला. पासेस देतो. हा पासेस आहेत ना, आता सगळ्यांना आम्ही आताच पासेस वाटतोय. तर सगळ्यांना नागरिकांचं म्हणजे आम्ही हा कार्यक्रम जास्ती करून कार्यकर्त्यांसाठी घेतलेला कार्यक्रम आहे काय. फ्री आहे, कार्यकर्त्यांसाठी आहे. सगळे नगरसेवकांना पण इन्व्हाइट केलं आहे. टीएमसी पोलीस आयुक्त, टीएमसी कमिशनर, टीएमसीचे जेवढे पण अधिकारी सगळ्यांना इन्व्हाइट केलेलं आहे की नाही. आणि आपण नागरिकांसाठी अजून एक मोठा कार्यक्रम घेणार आहोत. उलटा मी तर म्हणणार होतो की दर महिन्याला नागरिकांसाठी कार्यक्रम आम्ही घेणार आहोत. 15 ऑगस्टला पण आमचं चाललंय की कार्यक्रम घ्यायचं. तर ते आम्ही नजीब भाई आणि आमचे ज्येष्ठ नेते यांना विचारून यांची सहमतीने प्लॅन करणार आहोत. त्याची पण आम्ही लवकरच अनाउन्समेंट करू. वैशाली गेल्यानंतर दादांच्या निधनानंतर अनेक शंका उपस्थित केल्या होत्या. अजूनही निष्पन्न झालेला आहे. अनेकांनी आरोप लावले होते. या संदर्भात अजून तुमची प्रक्रिया म्हणजे फायलिंग उत्तर मिळालं नाही, सरकारी फायलिंगची कारवाई केली नाही. अधिवेशनामध्ये पण विषय असेल याच्यावरती आय थिंक सो ऑलरेडी सुनित्राजींनी आणि पारदादांनी आणि तटकरे साहेबांनी सुद्धा ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे. जिथे ऑलरेडी आमचे ज्येष्ठ नेत्यांनी उत्तर दिलेलं आहे. मला असं वाटत नाही की मी त्यांच्या पुढे जाऊ शकतो. तर मला तरी वाटतं त्यांनी जे उत्तर दिले तेच माझं उत्तर आहे. ठीक आहे, धन्यवाद. आणि मला एक सांगाय का, मी समजा विठ्ठलासमोर माझी इच्छा मांडली जी तुमच्याबरोबर शेअर केली, त्याच्यात काय चुकीचं आहे की नाही. ते काय होईल काय नाही, विठ्ठलाच्या पुढे कोण आहे का, कुठली सरकार आहे का, है कि नहीं. कोई भी बन सकता है, कुछ भी हो सकता है. ये राजनीति है मेरे भाई. क्यों